नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 घणसोली प्रभाग क्र. 8 मधून भाजपच्या सौ ललिता मढवी यांचा दणदणीत विजय। बताएगी कि हमारा जितना बोल सके उतना कमी है, क्योंकि हमारे लिए जो साहब जी जिनने अभी जो 2 साल में जितना किए, बहुत कुछ किया हमारे लिए, हमारा मंडल के लिए। लॉकडाउन में जय जगन्नाथ मंडल सेवा मंडल के लिए बहुत कुछ किए। और इस साल जो ताई हमारा आए, ललिता ताई में नगर सेविका में आए हैं, वो तो और कुछ करेंगे आगे के लिए। हमारा तो इतना प्रार्थना है कि जब भगवान के ऊपर प्रार्थना है कि ललिता ताई और घनश्याम मणि जी ने हमारे लिए बहुत कुछ करेंगे। घनसाब साहेब आमचे घनसोली गावातले हे एकमेव असे व्यक्ती आहेत की अख्ख्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या घरातून जेवण, लोकांना मदत, घरी जायला दर दिवशी गाडी भरून भरून जेवण जायचं। लोक एवढे हात जोडून त्यांना प्रशंसा करायचे की एक पण व्यक्ती घनसोली गावातला कोण पण बाहेर आले नव्हते। फक्त हे दोघे फक्त वाईफ हजबंड एवढे कंटिन्यू गाडीवरती गाडी पाठवायचे जेवणासाठी ना। सगळ्यांनी हात जोडलं की हा देवासारखा माणूस आहे म्हणून। अख्ख्या घनसोली गावामध्ये एकच व्यक्ती होता जे लॉकडाऊनमधून बाहेर पडून लोकांना हेल्प केलं। असे आमचे मोठे साहेब आहेत। जय जगन्नाथ। काय विजय झाले त्याबद्दल तुम्ही काय चर्चा? मी पहिल्यांदा नंबर 8 पॅनलची सौ ललिता घनश्याम मढवी सगळ्यांचे आभार मानते की सगळ्यांनी भरभरून मतदानामध्ये मला आशीर्वाद दिला आणि या आशीर्वादाचं सार्थक मी आपला विभाग आणि सर्वांचं कार्य करण्यासाठी आम्ही कार्यशील आहोत आणि सक्षम आहोत। पुढील काय काम करणार आपण? पुढील बरीच कामे आहेत, त्या सर्व कामांमध्ये रस्ते असो, सक्षमीकरण असो, महिलांचे असो, रोजगार असो, गटर मीटर वॉटर हे तर प्रश्न आहेतच। पाण्यासारखे टाकीचे घनसोली विभाग वाढत आहे, 5 पटीने वाढला आहे आणि त्या विभागाला नियोजित पाण्याचा जे टाकी हवी आहे त्याचा प्रस्ताव झालेला आहे आणि तेही करणार आहोत। आले त्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका 2025-26च्या या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 8 मधून मोठ्या मताधिक्याने 4ही उमेदवारांना या प्रभाग क्रमांक 8च्या जनतेने भरभरून मतदान टाकून त्यांना विजयी केलेला आहे। निश्चितच हा विजय जनतेचा आहे, जनतेच्या विश्वासाचा आहे आणि आम्ही हा जो काही विश्वास आहे तो विश्वास सार्थ ठरवणार। नेहमीच आम्ही जनतेच्या सेवेमध्ये कार्यरत असतो। आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि वाढलेल्या जबाबदारीमध्ये ज्या काही जनतेच्या मूलभूत समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारांचा प्रश्न असेल, महिलांना रोजगार देण्यासंबंधी विषय असेल। आत्ताच या ठिकाणी ललिता मढवींनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न लोकसंख्या वाढीमुळे भेडसावत आहे, तो पाण्याचा प्रश्न देखील येणाऱ्या काही वर्षामध्ये कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। प्रपोजल पूर्ण तयार झालेला आहे। नागरिकांच्यासाठी ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, मग गार्डन पाहिजे, उद्यान पाहिजे, मैदान पाहिजे, नाना पार्क पाहिजे, व्यायामशाळा पाहिजे, वाचनालय पाहिजे, या सर्व गोष्टींसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत आणि निश्चित प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्या दूर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। धन्यवाद।